बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे वारीची थेट तुकाराम महाराजांच्या देहू नगरीतली दृश्य आपण बघणार आहोत आणि आपले प्रतिनिधी सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होत आहे। मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पालखीचं हे प्रस्थान होत आहे। सोहळ्यासाठी मानाच्या दिंड्या देहूमध्ये पोहोचलेल्या आहेत। ज्ञानोबा माऊली तुकारामचा जयघोष या ठिकाणी ऐकू येतोय आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी प्रियंका लाठी या थेट देहूमधून आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रियंका, सध्या कसं चित्र आहे, कशा पद्धतीने हा सोहळा रंगलाय? माझा आवाज येतोय प्रियंका? प्रियंका यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र तिकडचे प्रत्येक रामकृष्ण हरी फरा आपण आता श्री क्षेत्र देहू मध्ये आहोत आणि आपण बघतोय जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचा पहिलाच दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी इतका उत्साह पाहायला मिळतोय। खरं तर गेली 2 दिवस पुणे जिल्ह्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय आणि मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे इथे इंद्रायणी नदीला मोठा पूर आलेला होता आणि त्यामुळे पाणी पातळी देखील प्रचंड वाढलेली आहे। प्रशासनाकडून सतत आवाहन करण्यात आलं की देहूमध्ये येऊ नका, जिथे आहात तिथे सुरक्षित राहा, पण तरीही दरवर्षीप्रमाणे यावर्षी गर्दी कमी असली तरी उत्साह कमी नाहीये। आपण बघतोय मोठ्या प्रमाणात उत्साह बघतोय। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये वारकरी अगदी आनंदामध्ये हा पालखी सोहळ्याचा आनंद घेत आहेत आणि या पालखी सोहळ्यामध्ये वारकरी गेली वर्षभर या पालखी सोहळ्याची वाट बघतात आणि शेवटी आज तो दिवस आलेला आहे। आपण बघतोय देहू नगरी वेगवेगळ्या फुलांनी सजलेली आहे आणि त्याचबरोबर वारकऱ्यांनी सुद्धा देहू नगरी सजलेली आहे। पावन देहूची भूमी आज वारकऱ्यांच्या चरणाने आणखी पावन झालेली आहे। आत्ताच आपण पाहिलं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सुद्धा येऊन त्यांनी पादुकांचं दर्शन घेतलेलं आहे, आरती केलेली आहे आणि काही वेळामध्येच आता पालखी निघणार आहे। आपण ही दृश्य बघतोय, अतिशय नयनरम्य ही दृश्य आहेत। कशा प्रकारे अगदी शिस्तीमध्ये हा पालखी सोहळा सुरू झालेला आहे। वारकरी अगदी पावली खेळत आनंद साजरा करतायत। दुसरीकडे थोडासा वारकऱ्यांमध्ये थोडीशी नाराजी आहे, कारण मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे अनेक जणांना इथे येता आलं नाहीये, त्यामुळे थोड्या प्रमाणात नाराजी असली तरी आज तिथून माऊलींसाठी ते प्रार्थना करतात खरं तर आणि माऊलींचा जयघोष सुरू आहे। आपण बघितलं की आम्ही देहूला येताना सुद्धा अनेक ठिकाणी वारकरी थांबलेले आहेत आणि वारकरी हे ज्ञानदेव तुकारामचा जयघोष करतायत। जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी आत्ता काही वेळामध्येच निघणार आहे। थोड्या वेळापूर्वीच आपण पाहिलं अनेक राजकीय नेते सुद्धा इथे येऊन गेलेले आहेत, आरती त्यांच्या हस्ते झाली आहे, पालखीचं दर्शन त्यांनी घेतलेलं आहे आणि अगदी काही वेळामध्ये या पालखी सोहळ्याला सुरुवात होणार आहे। मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते। फरा दृश्यांमध्ये तुम्ही बघू शकत असाल की दरवर्षीप्रमाणे जरी प्रचंड गर्दी नसली, खरं तर लॉकडाऊन नंतर गेली 6 वर्ष प्रचंड गर्दी होती आणि आता पहिलंच वर्ष आहे की थोडी कमी प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते, कारण मुख्यमंत्र्यांकडून तसं आवाहन करण्यात आलं। आत्ताच उपमुख्यमंत्र्यांनीही तसंच आवाहन केलंय, त्यामुळे आपले जे दर्शक आहेत, जे बघतायत, त्यांना आवाहन करण्यात येत आहे वारंवार, तुम्ही आहात तिथे सुरक्षित राहा, कारण पाण्याची पातळी प्रचंड वाढलेली आहे। पण तरी सुद्धा सोहळ्यात कुठलीही कमी नाहीये। सोहळा अगदी सुसज्ज पद्धतीने आनंदात सुरू झालेला आहे। इथे आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात जयघोष माऊलींच्या नावाचा सुरू आहे, तुकोबांच्या नावाचा सुरू आहे आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला आता काही वेळामध्येच अगदी सुरुवात होणार आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आताच येऊन त्यांनी पादुकांची आरती केलेली आहे आणि आता काही वेळामध्येच आपण बघू की या पालखी सोहळ्याला सुरुवात होईल, रथ येईल आणि त्यानंतर प्रत्येकाला पादुकांचं दर्शन करण्याची संधी मिळेल आणि आज गर्दी कमी असल्यामुळे खरं तर इथे असणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला जवळून दर्शन करण्याची संधी मिळणार आहे। पण दर्शकांना सतत हेच आवाहन करण्यात येत आहे, तुम्ही घरी असाल किंवा तुम्ही वाटेमध्ये असाल तरी तुम्ही सुरक्षित राहा, आहे तिथे सुरक्षित राहा, लांबूनच तुम्ही दर्शन घ्या। न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून आपण थेट दर्शन सगळ्या वारकऱ्यांना, सगळे जे घरी बसून बघतायत सगळ्यांना आपण देतोय भाविक भक्तांना।
काही वेळामध्येच पादुकांचं दर्शन सुद्धा देता येईल, त्यामुळे कुठलीही नाराजी मानून घ्यायची गरज नाहीये. यावर्षी पाऊस आहे त्यामुळे जरा बंधनं प्रशासनाकडून आहेत, पण दरवर्षीप्रमाणे उत्साह अजून तसाच आहे. परत खरं आहे प्रियंका, एकूणच असं म्हणता येईल की आवाहन करण्यात आलेलं होतं, कारण पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडत होता आजूबाजूच्या परिसरामध्ये, देहूमध्ये सुद्धा. त्यामुळे जास्त संख्येनं येऊ नका, पुण्याला या असं आवाहन केलेलं होतं. तरी सुद्धा मोठी गर्दी आपल्याला दिसते आणि जे येऊ शकले नाही त्यांच्यासाठी न्यूज 18 मराठीच्या माध्यमातून तिकडचे प्रत्येक अपडेट, तिकडची दृश्य ही आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये आता पहिली दिंडी श्री क्षेत्र देहूमध्ये आलेली आहे आणि आपण बघतोय की अतिशय उत्साहाने अगदी पारंपरिक हा सोहळा पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलीच दिंडी आहे जी श्री क्षेत्र देहूमध्ये आलेली आहे आणि ज्ञानबा तुकारामचा जयघोष सुरू झालेला आहे. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. मावशी कुठून आल्या? पंढरपूर. पंढरपूरहून इकडे एवढं लांब आता चालत जायचं. परत. कसं वाटतं आज पहिला दिवस? बरं झालंय, चांगलं वाटतंय. चांगलं वाटतंय? चांगलं वाटतं. तुळशी घेऊनच चालणार कडे हा तुळस घेऊन पूर्ण वेळ. कडवळ. तर आपण बघतोय की अतिशय उत्साहाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. डोक्यावर तुळस घेऊन पंढरपूरहून लोक देहूमध्ये आलेले आहेत आणि देहूवरून आता ते पुन्हा पंढरपूरची वारी करणार आहेत. आपण आणखी काही लोकांशी बोलूयात. पारंपरिक फुगडी खेळताना आपल्याला लोक पाहायला मिळत आहेत. ढोल ताशांच्या गजरावर आपण बघतोय की थिरकताना वारकरी पाहायला मिळतात आणि त्यातल्या त्यात आपण बघतोय अगदी तरुणाई सुद्धा थिरकताना आपल्याला पाहायला मिळते. अतिशय मनमोहक हे दृश्य आहे. म्हणजे आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात तरुणाई सुद्धा वारीमध्ये सहभागी होताना पाहायला मिळते. आनंदी आनंद चोहीकडे असा हा सोहळा आहे. अगदी या सोहळ्याची वर्षभर वाट वारकरी पाहतात आणि आज तो क्षण परत आलेला आहे. जरी इंद्रायणीची पाणी पातळी वाढलेली असली तरी सुद्धा आपण बघतोय की पहिली दिंडी ही श्री क्षेत्र देहूच्या नगरीमध्ये दाखल झालेली आहे, मंदिरात दाखल झालेली आहे आणि आनंद आपण वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघतोय. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी साजरा करताना आपल्याला पाहायला मिळतात. काय मावशी कुठून आल्या? आम्ही नांदेडहून आले. नांदेडहून आले. 1 नंबरच्या दिंडीत आहात. आम्हाला आनंद मावनाशी झालाय. पावसाची काही चिंता नाही आमच्याकडे. आम्ही छान आहोत. माऊलीनं आम्हाला असंच पावची करावं पांडुरंगाने, एवढीच आमची प्रार्थना. कशी नांदेडला पाऊस पडतोय का? नाही, आता चालू झालाय ना. आज झाला. कसं वाटतं आता 1 वर्षानंतर आता परत वारीला आले तुम्ही? वारीला आले. लोकांना वाटा लावलंय. आम्ही आलोत वारीला. लोकांना वाटा लावलंय. सुनबाई वाटा लावले. दूध आहे म्हशीची घरी. चला म्हणले पंढरपुरी. वा. आपण बघतोय की संसारातून बाहेर निघून या मावशी पंढरपुरात दाखल झालेल्या पंढरपुरासाठी निघालेल्या आहे. खेळूया आपण फुगडी. पण अतिशय आनंदी वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे. नांदेडवरून आलेले आहेत आणि अगदी आनंदात. परत आपण बघतोय महिला इकडे पावसात सुद्धा फुगडी खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. असाच आनंद आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळतोय. आणखी आपण बघणार आहोत की काय लोकांच्या भावना आहेत. अगदी एवढ्या पावसात सुद्धा वारकरी देहूमध्ये आलेले. त्यामुळे पावसाची आम्हाला परवा नाही. पावसाची नाही आम्हाला परवा. आम्ही पंढरपूरला चाललो. आता देवाने आम्हाला पावसाची आम्हाला परवा नाही. आम्ही पंढरपुरात चाललेलो आहोत. ही भावना आज वारकऱ्यांमध्ये पाहायला मिळते. कॅमेरामॅन हर्षद सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, देहू. मूर्ती लहान पण कीर्ती प्रचंड महान अशी एक छोटी वारकरी माझ्या सोबत आहे आणि तिचा आवाज ऐकूनच तुम्ही मंत्रमुग्ध व्हाल. तर माझ्यासोबत एक खूपच छोटी वारकरी जिच्यासाठी मला खाली बसायला लागतंय. नाव काय? सिद्धी गोपीनाथ काजळे. सिद्धी गोपीनाथ काजळे. एवढं मोठं नाव. कसं वाटतंय वारीला येऊन तुला? मस्त. मस्त वाटतंय. अभंग म्हणणार का? मस्त. हो. कुठला म्हणणार? दिव्य सोहळा. म्हण. दिव्य सोहळा पावनी मडा देहना माऊली माऊली झाला. रंगी रंगला जीव रंगला ओवळी आनंदी आनंद झाला. माऊली मुक्ती भेट पंढरी जीव चरणासी अर्पण देवा. देह विठ्ठल
मस्त म्हटली, खूप सुंदर म्हटली. मला सांग माऊली काय काय कळतं तुला? माऊली म्हणजे काय? माऊली म्हणजे देव. माऊली म्हणजे देव. तुला आवडते वारीला यायला हो दरवर्षी? हो तुला आठवतं का मागच्या वेळेस तू बोललेली आमच्याशी? हो हो ना? हा आता पुढच्या वेळेस पण बोलणार ना? हो. आणखी काय सांगणार? तुझे लोक, तुला खूप सारे लोक बघतात, तुला काय सांगणार तू त्यांना? थँक्यू. थँक्यू म्हणणार. चल तुला पण थँक्यू, खूप सुंदर बोललीस तू. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला, तर अतिशय गोड आवाजात तिने आपल्याला अतिशय सुंदर गाणं ऐकवलेलं आहे. मंत्रमुग्ध करण्यासारखं हे गाणं आहे. त्यामुळे तिच्यासाठी खूप खूप शुभेच्छा. न्यूज 18 मराठीकडून तुला खूप खूप शुभेच्छा. खूप मोठी हो. ठीक आहे. तर कॅमेरामॅन हर्षद सोबत मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, देहू. या पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांना कुठला त्रास होऊ नये किंवा जे काही भाविक भक्त येणार आहेत त्यांना कुठलाही त्रास होऊ नये, या सगळ्यांची काळजी पोलीस रूपामध्ये माऊली घेत असतात असं सगळ्यांचं म्हणणं आहे. आणि त्याच पोलीस रूपातल्या माऊलींशी आपण बोलणार आहोत, जे 24 तास वारकऱ्यांच्या सेवेसाठी उभे असतात. पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, ते त्यांची जबाबदारी पार पाडतात. तर सगळ्यात आधी तुमचं आम्ही न्यूज 18 मराठीकडून खूप खूप अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो तुम्हाला. तुम्ही सतत उभे असता, पावसात सुद्धा आम्ही पाहिलंय, रेनकोट घालून उभे असता. मनात काय भावना असतात? वारीमध्ये बंदोबस्त करताना एक नवीन उत्साह असतो आमच्या मनामध्ये. कोणतंही टेन्शन नसतं. इतर बंदोबस्त करत असताना आम्ही टेन्शनमध्ये असतो, पण वारीमध्ये एक नवीन उत्साह असतो, नवीन चेतना असते आणि खूप आनंद घेतो आम्ही वारीचा, कोणतंही टेन्शन न घेता. एकदम उत्साह असतो सर्वांमध्ये. आपल्याकडे पोलीस रूपातले माऊली आहेत, ज्यांनी छान टीका सुद्धा लावलेला आहे, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर, काय वाटतं जेव्हा वारकरी येतात त्यांना धक्काबुक्की लागू नये म्हणून तुम्ही सगळी काळजी घेता, काय भावना? नक्कीच. मी गेल्या 20 वर्षापासून पोलीस खात्यात काम करतो आहे आणि वारी बंदोबस्त मागील 15 वर्षापासून करतो आहे. तर प्रत्येक वारीला माऊलींचा बंदोबस्त हा स्वतःहून मागून घेत असतो. कारण की बंदोबस्त करताना एक मनामध्ये एक वेगळेच आनंद जागृत होत असतो. कारण की वर्षभर जो आम्ही ड्युटी करत असतो त्यातून तो क्षीण आलेला असतो, तो इकडे येऊन सगळ्या निघून जातो. फक्त माऊली चरणी नतमस्तक होऊन बंदोबस्ताची सुरुवात करायची आणि माऊली आलेल्या आहेत त्या माऊलीची सेवा करायची, हे एकच डोक्यात असतं. खूपच छान. जसं सरांनी सांगितलं की ते स्वतःहून माऊलींची सेवा मागून घेतात. या काळामध्ये ड्युटीवर येण्यासाठी त्यांनाच इच्छा असते आणि त्या सगळ्यांमुळे आपण बघतोय की एक आनंदी चेहरा त्यांचा आहे आणि सेवा करताना ते आपल्याला पाहायला मिळतात. तो की पोलीस प्रशासन सज्ज आहे, कुठेही काही कोणाला अडचण होऊ नये या सगळ्यांची काळजी घेतली जाते. त्याचबरोबर माऊली रूपी हे पोलीस जे आहेत ते स्वतः सुद्धा वारीचा प्रचंड आनंद घेतात. आपण बघतो नाचतात, गातात, फुगडी सुद्धा खेळतात, त्याचबरोबर वारकऱ्यांची काळजी सुद्धा घेतात.